ड्रग इन्स्पेक्टर म्हणजेच औषध निरीक्षक या पदासाठी मागच्या वर्षी जाहिरात आली होती आणि पुणे अकॅडमीने या संबंधी बरेच काही उपक्रम राबवले होते आणि या उपक्रमांसाठी आम्हाला नॅशनल फार्मसी वेलफेअर असोसिएशन यांची मोलाचे मार्गदर्शन मिळाले, यांची मोलाची साथ मिळाली. NPWच्या सहकार्याने आम्ही बरेचसे उपक्रम राबवले आणि आता 22 मार्च 2026ला ड्रग इन्स्पेक्टर या पदासाठी MPSCची परीक्षा झाली. त्यानंतर MPSC कडून या परीक्षेची झालेली जे आन्सर की आहेत, या आन्सर की देखील रिलीज झालेले आहेत. आता बरेचसे ॲस्पिरंट आमच्या पुणे अकॅडमीच्या ऑफिसमध्ये फोन करून विचारतात, सर इंटरव्ह्यू संबंधी, पर्सनॅलिटी टेस्ट संबंधी आम्हाला काही मार्गदर्शन मिळेल का? तर याच दृष्टिकोनातून पुन्हा एकदा NPWच्या सहकार्याने आम्ही हा जो काही पॉडकास्ट आहे, हा पॉडकास्ट तुमच्यासाठी घेऊन आले आहे आणि या पॉडकास्टमध्ये आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याला लाभले आहे, त्यांची मी थोडक्यात ओळख करून देतो. दिनेश खिंवसरा सर, निवृत्त सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन, यांनी FDA मागच्या 32 वर्ष सेवा दिलेली आहे. यामध्ये ड्रग इन्स्पेक्टर पदावरती त्यांनी काम केलेलं आहे आणि त्याचबरोबर असिस्टंट कमिशनर या पदावरती देखील त्यांनी काम केलेलं आहे. सर, आपलं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. आपल्याला दुसरे गेस्ट लाभलेले आहेत NPWचे एक्झिक्युटिव्ह प्रेसिडेंट प्रोफेसर प्रवीण जावळे सर. प्रवीण जावळे सर भारती विद्यापीठ फार्मसी कॉलेजमध्ये सिनियर लेक्चरर आहेत आणि NPWच्या माध्यमातून महाराष्ट्रातील, देशभरातील फार्मसी ग्रॅज्युएटसाठी अत्यंत मोलाची काम करत आहेत. सो प्रवीण जावळे सर यांचं देखील मी स्वागत करतो. धन्यवाद सर. NPWची या ड्रग इन्स्पेक्टर एक्झामच्या प्रिपरेशनमध्ये आमच्याबरोबर तुम्ही मोलाची भूमिका बजावलेली आहे. तर तुम्ही ड्रग इन्स्पेक्टर परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे मागच्या वर्षभरावर पुणे अकॅडमी बरोबर जे काम केलेलं आहे, या संबंधी थोडक्यात तुम्ही आम्हाला तुमची भूमिका काय आहे हे सांगा. पहिल्यांदा नमस्कार सर्वांना. नॅशनल फार्मसी वेलफेअर असोसिएशन हे एक विद्यार्थी चळवळ म्हणून आज काम करत आहे. महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर देखील फार्मसी प्रोफेशनमध्ये जे काही विद्यार्थ्यांच्या हितासाठी करता येईल त्यासाठी कायम NPWचा पुढाकार राहिलेला आहे. आणि मागच्या वर्षी जेव्हा DIची जाहिरात आली होती त्यावेळी प्राध्यापक रणजित टकले सर आणि सुनील बाकलीवाल सर यांच्या माध्यमातून NPWनं याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे ही जेव्हा भूमिका मांडली तेव्हा त्याचं NPWचे आमचे अध्यक्ष डॉक्टर सचिन कोतवाल सर, व्हाईस प्रेसिडेंट अमोल शाह सर आणि सर्वच NPWच्या टीमने याचं स्वागत केलं. आणि हा जो उपक्रम आहे की विद्यार्थ्यांना DIच्या संदर्भामध्ये, कारण अनेक ग्रामीण भागातले विद्यार्थी असतात, योग्य मार्गदर्शन मिळत नाही, ते कुठंतरी विद्यार्थ्यांना सुलभ प्रक्रियेनं ते मार्गदर्शन व्हावं या निमित्ताने पुणे अकॅडमीबरोबर गेली वर्षभर अगदी सर मला आठवतं आहे की आपण काही पॉडकास्ट देखील NPWच्या माध्यमातून टेक्निकल सब्जेक्टसाठी घेतले. त्याबरोबरच मागे मॉक टेस्टचं आपण प्रत्यक्ष रूपामध्ये एक मोठ्या आयोजन NPWच्या माध्यमातून पुणे अकॅडमीने केलं आणि त्याला देखील महाराष्ट्रातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. आणि गरजू आणि ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना जिथं या संधी उपलब्ध होत नाहीत त्या NPWच्या माध्यमातून या संधी उपलब्ध झाल्या. त्यामुळे विद्यार्थी चळवळ म्हणून या DIच्या परीक्षेची तयारी असेल किंवा इंटरव्ह्यूच्या संदर्भातली तयारी असेल, सर NPW हे कायम पुणे अकॅडमीबरोबर सहकार्य करेल आणि विद्यार्थ्यांना, अगदी दूरदूरच्या विद्यार्थ्यांना याचं मार्गदर्शन कसं मिळेल यासाठी NPW कायम कार्यरत राहील. धन्यवाद सर. कारण NPWचं जे पाठबळ आम्हाला लाभलेलं आहे, तर या पाठबळामुळे आम्हाला या फील्डमध्ये चांगल्या पद्धतीने जोमाने काम करता येते. आपले जे आजचे गेस्ट आहेत यांना मला एक विचारायचं आहे, सर FDAची जे कामकाज आहे तर ते कशा पद्धतीचं कामकाज असतं? अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य हे जे आहे याच्यामध्ये अंमलबजावणी करतं विशेषतः दोन गोष्टीची. पहिला आहे अन्नपदार्थ. अन्नपदार्थाचं जे कामकाज आहे क्वालिटी आणि आपल्या प्रत्येक जनतेला चांगलं अन्नपदार्थ, चांगल्या दर्जाचं अन्नपदार्थ मिळावं यासाठी फूड अँड सेफ्टी ॲक्ट जो आहे, फूड अँड सेफ्टी ॲक्टची अंमलबजावणी अन्न विभागाद्वारे असते. त्याच्यानंतर औषध विभाग जो आहे तो औषधे आणि औषधासंबंधित इतर कायदे. औषधे म्हटल्यानंतर
4 प्रकारची औषधे त्याच्यामध्ये आली. ॲलोपॅथिक, आयुर्वेदिक, कॉस्मॅटिक, युनानी आणि त्याच्यानंतर ब्लड बँक्स, मॅन्युफॅक्चरिंग ऑफ ड्रग्स आणि त्याच्यानंतर प्राईस कंट्रोल. ड्रग प्राईस कंट्रोल ऑर्डर 2013. त्याच्यानंतर NDPS ॲक्ट, नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस ॲक्ट. त्याच्यानंतर आहे ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ॲक्ट. इतक्या प्रकारचे कायदे म्हणजे औषधाची गुणवत्ता, औषधाच्या किमतीचं नियंत्रण, रक्ताची गुणवत्ता, त्याच्यानंतर नशेसाठी कुठल्या औषधाचा गैरवापर होणार नाही, त्याच्यानंतर औषधाचे उत्पादन जे आहे ते मानांकित WHO GMP मानांकित उत्पादन कंपन्यामध्येच होणार, त्याची उत्पादक काटेकोरपणे पालन करतात की नाही करत, औषधाचा जो दर्जा आहे तो किती म्हणजे इंटरनॅशनल स्टँडर्डचा दर्जा असायला पाहिजे, त्याच्यामध्ये कुठली भेसळ अडल्ट्रेशन व्हायला नको, या गोष्टीचा सगळ्या सारासार कायद्याच्या द्वारे नियंत्रण करण्यात येतं. तर या 4 कायद्यांची अंमलबजावणी करतो आपण. मेनली ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट हा मुख्य कायदा आहे. त्याच्यानंतर ड्रग प्राईस कंट्रोल ऑर्डर, याच्यामध्ये औषधाच्या किमती निश्चित करण्यात येतात. त्याच्यानंतर आहे नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस ॲक्ट. या कायद्याअंतर्गत औषधासाठी जी अल्प्राझोलम आहे किंवा नार्कोटिक कोडीन आहे, मेफेड्रोन आहे, ही जी काय औषधं जी असतील ती त्याचा बाजारात कुठे गैरवापर होणार नाही. म्हणजे फॉर्म्युलेशनसाठी दिलेली औषधे बाजारात जाऊन ती मॅन्युफॅक्चर्ड ड्रग्स आपण ज्याला म्हणतो फार्मसीमध्ये, जे मॅन्युफॅक्चर्ड ड्रग्ज असतात, टॅबलेट, कॅप्सूल, इंजेक्शन ज्या स्वरूपात ती आलेली असतात, ती ड्रग्स बाजारात जाऊन कोणी कोडिन सिरपचा वापर करत असेल, अशा प्रकारचे गैरव्यवहार कुठे होणार नाही यासाठी आपण त्याची पार्शियल अंमलबजावणी करतो. त्याची पूर्ण आपण अंमलबजावणी करत नाही, पार्शियल अंमलबजावणी असते त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ॲक्ट. औषधाच्या ज्या जाहिराती येतात त्या जाहिरातीवर ग्राहकाची कुठे फसवणूक होऊ नये आणि फसवणूक झाली तर त्याच्यावर कारवाई करून न्यायालयात आपल्याला केसेस दाखल करायचे असतात. आणि ज्या प्रलोभन देणाऱ्या जाहिराती आहेत, मिथ्याछाप जाहिराती आहेत, त्या जाहिरातीपासून लोकांना सावधान करणे आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणे हे अन्न औषध प्रशासनाचं मुख्य काम आहे. अच्छा, सरांनी थोडक्यात FDAच्या कार्याची जी व्याप्ती आहे ती व्याप्ती सांगितली, महत्त्वाचे कायदे कोणते त्याच्यात येतात हे देखील सांगितलं. सर, FDA मधला महत्त्वाचा जो घटक आहे तो म्हणजे औषध निरीक्षक, ड्रग इन्स्पेक्टर. तर या ड्रग इन्स्पेक्टर पदाची कार्य नेमकी काय आहेत? औषध निरीक्षक हे जे पद आहे ते मेन ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टचं कामकाज करणारं व्यक्तिमत्व आहे. म्हणजे ज्याला पॉवर दिलेले आहेत. म्हणजे कुठलाही कायदा जो असतो तो त्याला अंमलबजावणी करताना पॉवर दिलेले असतात, त्या पदाच्या पॉवर असतात. त्या औषध निरीक्षक या पदाच्या ज्या पॉवर्स आहेत त्याच्यामध्ये ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट, मी तुम्हाला आता जे 4 कायदे सांगितले ते 4ही कायद्याचं त्यांचं नोटिफिकेशन निघतं गॅझेटमध्ये, गव्हर्नमेंटच्या गॅझेटमध्ये. आणि ते नोटिफिकेशन निघाल्यानंतर त्याला ते अधिकार प्राप्त होतात. अधिकार कुठले प्राप्त होतात? कुठल्याही औषधाच्या जागी जाऊन तपासणी करणे, म्हणजे उत्पादन स्थळी, विक्री कुठेही करू शकतो तो. म्हणजे एनिवेअर सर्च सीजर करणे, आवश्यकता पडल्यास सॅम्पल घेणे, धाडी जप्ती टाकणे, कोर्टात केस दाखल करणे, असे वेगवेगळ्या त्याला अधिकार प्राप्त होतात. आणि अधिकार प्राप्त झाल्यानंतर ते कायदेशीर अधिकार असतात. आणि शेवटी जाऊन त्यांना जर त्यांना वाटलं की ड्रग इन्स्पेक्टरला आणि त्यांच्या हायर अथॉरिटीला की या माणसाला प्रॉसिक्यूट करायला पाहिजे, तर प्रॉसिक्युशन कोर्टात दाखल करण्याचे अधिकार आहे. म्हणजे ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टमध्ये जेव्हा आपण बघतो कायद्यामध्ये खटला किंवा तक्रार कोण दाखल करू शकतो, त्यामध्ये एक ड्रग इन्स्पेक्टर आहे आणि दुसरा एक कन्झ्युमर आहे आणि तिसरा आहे कन्झ्युमर असोसिएशन. या 3 लोकांना अधिकार आहे. पण कन्झ्युमर असोसिएशन आणि कन्झ्युमरचा हा लिमिटेड रोल असतो. पण डेली व्हेरिफिकेशनसाठी जे गोष्टी लागतात, म्हणजे उत्पादन स्थळ बरोबर आहे का, मेडिकल दुकान आहे तिथे टेम्परेचर कंडिशन व्यवस्थित आहेत का, बनावट औषध बाजारात नाही, नशेची औषधं कोणी विकत नाही, किंवा बॉडी बिल्डिंग जिमसाठी कोणी औषधं गैरमार्गाने विकत नाही, अशा प्रकारचे विविध जे उल्लंघन असतात, फिजिशियन सॅम्पलची कोणी विक्री करत नाही, अशा प्रकारचे जे विविध कामं करायची आहे ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टमधली जी उल्लंघन आहे
त्या उल्लंघनावर आपल्याला जेव्हा कायदेशीर कारवाई करायची असते तेव्हा त्याला एक प्रोसिजर असते. म्हणजे कुठल्याही कायद्याचं जेव्हा आपण अंमलबजावणी करतो तेव्हा त्याला प्रोसिजर असते आणि त्या प्रोसिजरमध्ये बसवून आपल्याला कामकाज करावं लागतं आणि त्याचे अधिकार त्या पदाला असतात. त्यामुळे ड्रग इन्स्पेक्टरचं पद हे महत्त्वाचं पद आहे. किंवा कुठलाही कायदा जो असतो तो झोपलेला असतो. म्हणजे अस्तित्वात केव्हा येतो, ज्याला तेव्हा एक तक्रारदार येतो. जेव्हा एक तक्रारदार येतो आणि तो म्हणतो की माझी तक्रार आहे आणि त्या तक्रारीच्या बेसिसवर पूर्ण चौकशी तपास होऊन आपण पोलिसांमध्ये त्याला FIR म्हणतो, याच्या विरुद्ध FIR झाला, तसं एक तक्रार लागते कोणाची तरी. आणि ती बेसिक ड्रग इन्स्पेक्टरचं कामकाज हे आहे की त्यांनी स्वतः इन्व्हेस्टिगेट करावं किंवा आलेल्या तक्रारीचा त्यांनी तपास करावा आणि त्या गोष्टीला परिपूर्ण नियमानुसार प्रक्रिया करून कारवाई तपास योग्य दिशेने करून त्याच्यावर कारवाई घ्यावी. त्याच्यानंतरच मग तो खटल्याला ते व्हॅलिडिटी येते. अदरवाईज सामान्य माणूस गेला आणि म्हटलं की मला खटला दाखल करायचा आहे एखादा आणि तो कन्झ्युमर पण नाही, तर त्याला अधिकार प्राप्त होत नाही. किंवा पोलीस म्हटले की मला ड्रग ॲक्टमध्ये खटला दाखल करायचा आहे, तर पोलीस सुद्धा दाखल करू शकत नाही ड्रग ॲक्टमध्ये. कारण की हा ॲक्ट जो आहे हा स्पेशल ॲक्ट आहे आणि सेंट्रल ॲक्ट आहे. थ्रूआउट इंडिया याला पॉवर्स आहेत. म्हणजे जम्मू काश्मीरपासून तर कन्याकुमारीपर्यंत पूर्ण भारतात हा कायदा सारखा आहे. म्हणजे स्टेट वाईज वेगवेगळे कायदे असतात कधी कधी, पण हा सेंट्रल ॲक्ट आहे आणि सेंट्रल ॲक्ट असल्यामुळे याची अंमलबजावणी आपल्याला करताना पूर्ण नियमाचे पालन करून आपल्याला दाखल करावं लागतो आणि त्यासाठी ड्रग इन्स्पेक्टर आवश्यक आहे. सरांनी आपल्याला हे सांगितलं आहे की ड्रग इन्स्पेक्टर हे अत्यंत महत्त्वाचं पद आहे. सामाजिक आरोग्य राखण्याच्या दृष्टिकोनातून ड्रग इन्स्पेक्टरचं कार्य अत्यंत मोलाचं आहे हे दिसतं. सर, आत्ता येणाऱ्या काळात ड्रग इन्स्पेक्टरचे जे काही इंटरव्ह्यू होणार आहेत, तर DI ॲस्पिरंटने या इंटरव्ह्यूची तयारी कशा पद्धतीने करायला हवी? आता याच्यामध्ये पहिल्यांदा तुमची पर्सनॅलिटी बघल्या जाणार आहे. पर्सनॅलिटी म्हणजे तुम्ही गोरे वगैरे नाही. पर्सनॅलिटी म्हणजे तुमचं हावभाव कसे आहेत, तुमचं नॉलेज कसं आहे, तुमचं स्किल कसं आहे, तुमचं प्रेझेंटेशन कसं आहे, तुमची बुद्धिमत्ता किती आहे किंवा समयसूचकता किती आहे, त्याच्यानंतर तुम्ही किती लवकर डिसिजन घेता, प्रॉपर डिसिजन घेता का, या सगळ्या गोष्टीचं एक आकलन. तर 40% याला तुम्हाला तांत्रिक कायदेशीर ज्ञान आवश्यक आहे मला असं वाटतं आणि 60% तुम्हाला व्यक्तिमत्व निर्णय क्षमता तपासली जाणार आहे तुमची. तुम्ही कसा निर्णय घेता ते 60%. कारण की तुमची जी तांत्रिक आणि कायदेशीर ज्ञान आहे ते त्याची चाळणी अगोदरच झालेली आहे लेखी परीक्षेमध्ये. आता ते त्याच्यावर खूप जास्त भर देण्यात येत नाही, पण तुमचा ॲटिट्यूड कसा आहे, पर्सनल अप्रोच कसा आहे, समाजसेवा करण्याची भावना आहे का, हे बघितलं जाणार आहे मेनली. काय तुम्ही जेव्हा उत्तर देणार त्याच्यात तुमची भावना दिसली पाहिजे की मला समाजासाठी काहीतरी करायचं आहे, मला जन आरोग्यासाठी करायचं आहे ना. म्हणजे तुम्हाला खूप चांगलं माहिती आहे, क्रिकेटचे नियम खूप चांगले माहिती आहे, ज्ञान खूप आहे, तुम्हाला पुस्तकी ज्ञान आहे, पण तुम्हाला आता कसं आहे मैदानावर खेळायला जायचं आहे. हा डिफरन्स आहे तो. म्हणजे मैदानावर तुम्ही किती चांगले खेळणार आहात आणि कसं उत्तर देतात त्याच्यावर डिपेंड आहे ते. तुमचा ॲटिट्यूड चांगला असला पाहिजे, ड्रेसिंग तुमचं चांगलं पाहिजे, व्हाईट शर्ट, चांगली पॅन्ट, साधा शर्ट, साधी पॅन्ट, असं काही खूप तुम्हाला सजून धजून जायची आवश्यकता नाही. पण तुम्ही असं जर्सीमध्ये गेला तर ते काही योग्य नाही राहणार. म्हणजे यू हॅव टू टेक केअर. म्हणजे जाताना आपलं ॲटिट्यूड प्रॉपर पाहिजे, प्रोफेशनल ॲटिट्यूड दिसला पाहिजे. कारण की तुम्ही जेव्हा ड्रग इन्स्पेक्टर होणार आहात तेव्हा तुम्हाला गावाच्या छोट्या ग्राहकापासून तर एखाद्या कंपनीच्या डायरेक्टरपर्यंत इतक्या लोकांशी तुमचा संबंध येणार आहे आणि त्यावेळेस तुमचा अप्रोच जो आहे हा ऑलवेज न्यूट्रल अप्रोच असला पाहिजे. म्हणजे जे कायदेशीर आहे मी तेवढंच करेल, हा अप्रोच असला पाहिजे. म्हणजे मी अति उत्साही पण असता कामा नये किंवा तुम्ही हात झटकता पण कामा नये. म्हणजे तुम्हाला काम करावंच लागणार आहे, पण ते किती सुंदर प्रक्रियेने तुम्ही ते कामकाज पार पाडता, किती शांततेने ते कामकाज पार पाडता, याच्यावर तुमचा भर ते तपासणी होणार आहे. ते जी लोक बघणार आहे तर तुम्ही व्यक्तिमत्व आणि निर्णय क्षमता याच्यावर जास्त तुम्हाला भर द्यावा लागेल हे करताना. बरं सर, हे तुम्ही सांगितलं की पर्सनॅलिटीला जास्त वेटेज असणारच. तर साधारणपणे याचं जे पॅनल असतं, मुलाखतचं पॅनल, तर हे कशा पद्धतीचं पॅनल राहतं? त्याच्यामध्ये मोस्टली एक माणूस FDA कमिशनर असतात, आयुक्त साहेब असतात अन्न औषध प्रशासनाचे, आणि बहुतेक एखाद्या वेळेस सेक्रेटरी येतात स्वतः
अन्न औषध प्रशासनाचे. दोघंही पद हे आहेत, हे IAS ची पदं आहेत आणि एक MPSCचा मेंबर असतो आणि एखादा टेक्निकल माणूस असतो त्याच्यात. म्हणजे तुम्ही समजा 25% 40% टेक्निकल, पण जबाबदारीची जाणीव आहे की नाही तुम्हाला? ज्या पदासाठी तुम्ही अर्ज केलाय त्याच्यामध्ये तुम्हाला जबाबदारीची जाणीव आहे की नाही, याच्यावर तुम्हाला 60% स्वतःला आता भर द्यायचा आहे. अच्छा, बरं. सर, DIचे जॉब करत असताना आव्हानं तर समोर असणार आहेत. तर कशा पद्धतीनं हे तपासलं जातं की आव्हान पेलण्याची क्षमता समोरच्या कॅन्डिडेटमध्ये आहे की नाही, हे कशा पद्धतीने तपासलं जातं? ते तुम्हाला एखादा इन्सिडन्स विचारतील की तुम्ही जेव्हा समजा एखादं बनावट फॅक्टरी आहे आणि तिथे तुम्ही गेलात आणि तिथे तुम्हाला तुमच्याकडे पुरेसं मनुष्यबळ पण नाही आहे आणि तुमची प्रक्रिया काय असणार आहे आणि तिथे जर तुम्हाला विरोध झाला तर तुम्ही काय करणार? म्हणजे विरोध झाला तर तुम्ही काय करणार? तर म्हणजे हातामारी करणार, मारामारी करणार, काय करणार? म्हणजे तर असं जर विचारलं तर तुम्हाला सांगावं लागेल, मी शांतपणे कायदेशीर कारवाई करेल, 2 पंचांना बोलवेल, व्हिडिओ रेकॉर्डिंग करेल आणि जास्तीत जास्त पुरावा कसा मला गोड बोलून तयार करता येईल, हा पुरावा जसा तुम्हाला तयार करावा लागतो. कुठल्याही कायद्यात जेव्हा आपण कारवाई करतो तेव्हा आपण फक्त पुरावेच जमा करतो. पुरावे जमा करून इन्सिडन्सची रूपरेषा घेऊन मग आपल्याला कोर्टात केस दाखल करायची असते. म्हणजे एखादी जर बनावट फॅक्टरी आढळली आपल्याला, बनावट फॅक्टरी आढळल्यानंतर आपण तिथे गेलो तर आपण एकदमच एंट्री करताना आपल्याला काय करायचं आहे, 2 पंचांना घेऊन जायचं आहे ॲटलिस्ट, आहे ना. पहिल्यांदा 2 पंचांना घेऊन जायचं आहे. जाताना जवळच्या पोलीस स्टेशनला विनंती करायची, एक पत्र द्यायचं आहे की बाबा आम्ही इथे इथे अशी एक धाड टाकणार आहे, आम्हाला पोलीस असिस्टन्स आवश्यक आहे. आणि जर आपण कोणाच्या घरी वगैरे धाड टाकत आहे तर एखादी लेडीज कॉन्स्टेबल किंवा लेडीज ड्रग इन्स्पेक्टर याला आपल्याला सोबत घ्यावं लागेल. म्हणजे आपल्याला पूर्वतयारी आवश्यक असते. कुठलीही रेड करताना असं काही गेलं आणि एकदम आपण रेड केली अशाचा भाग नसतो. आपल्याला थोडंसं 2 पंच आहे, पोलीस हेल्प आवश्यक आहे की नाही याचं डिसिजन आपल्याला स्वतःला घ्यायचं. जर आपण एकट्यामध्ये करू शकत असाल तर ठीक. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट फोन नंबर आपल्याकडे असले पाहिजे, काय ना, पोलीस डिपार्टमेंट, हायर अथॉरिटीज आणि कम्युनिकेशनचे माध्यमं असली पाहिजे, कॅमेरा असला पाहिजे, मोबाईलमध्ये बॅटरी आपली चार्ज पाहिजे आपल्या, काय नाही. वेळेवर कसं असतं की ते तुम्हाला आणि विरोध झाला तर 2 माणसं आपल्याकडून बोलतील त्या विरोधाला आणि पंचनाम्यामध्ये येईल, ते व्हिडिओ शूटिंगमध्ये येईल. तर अशा प्रकारची पूर्वतयारी करून जाणं आवश्यक असतं. आणि जास्त ॲग्रेसिव्ह न होता, कसं असतं की आपण एखाद्या ठिकाणी गेलो आणि पिक्चर स्टाईलमध्ये वागायला लागलो तर ते काही बरोबर नसतं. जास्त ॲग्रेसिव्ह न होता शांततेने हळूहळू आपलं कामाचं स्वरूप सुरू करायचं आणि नंतरच ते रेड सक्सेसफुल होते. त्याच्यामध्ये आपल्याला रेड करताना आपल्याला पूर्ण प्रक्रिया करावी लागते. पंचनामा करावा लागतो, टेस्टिंगला सॅम्पल घ्यावे लागतील आणि सगळं जप्त मटेरियल करावं लागेल, व्हिडिओ शूटिंग करावं लागेल आणि ते पंचनामामध्ये रेकॉर्ड करावं लागेल आणि या सगळ्या गोष्टी केल्यानंतरच आपण ती कारवाई करू शकणार कायदेशीर. ओके. सर, बऱ्याचशा इंटरव्ह्यूमध्ये कम्युनिकेशन स्किल आणि कॉन्फिडन्स समोरच्या कॅन्डिडेटमध्ये तपासला जातो. तर तो कशा पद्धतीने, त्याचं काय महत्त्व आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये? तुम्ही जेव्हा बोलता पॅनलसोबत तेव्हा ते तुमच्या डोळ्यात बघत असतात. हां, जेव्हा व्हेन यू टॉक विथ पॅनल ते तुमच्या डोळ्यात बघतात, तुमच्या हालचाली बघतात, तुमच्या किती आत्मविश्वास आहे तुमच्यात. आत्मविश्वास आणि तुम्ही नेमकं बोलताय की घुमवताय, फिरवताय, आहे ना, ते चेक केलं जातं. म्हणजे तुम्हाला नेमकं माहिती आहे की नाही किंवा तुम्ही जस्ट फिरवता आहे. तर जेव्हा तुम्ही ते नेमकी माहिती देता तर पॅनल समजून जातं की ही इज जीनियस. मग ते पुढचे प्रश्न येत नाही. पण जर तुम्ही फिरवायला सुरुवात केली तर पुढचे प्रश्न येतात किंवा ते रिजेक्शनमध्ये जातं. अच्छा, आय कॉन्टॅक्ट महत्त्वाचा आहे. आय कॉन्टॅक्ट महत्त्वाचं आहे. बॉडी लँग्वेज खूप हातवारे वगैरे करायचे नसतात. शांत पीसफुल वेनी तुम्हाला उत्तरं द्यायची असतात. पहिल्यांदा नाही समजलं तर समजून घ्यायचे असतात प्रश्न काय, आणि जर येत नसेल तर त्याच्यामध्ये चुकीचे उत्तर देण्यापेक्षा सॉरी म्हणता येतं आपल्याला. काही त्याच्यामध्ये असं आणि जर अर्धवट एखाद्या प्रश्नाचं उत्तर माहिती आहे अशा केस, जेवढं माहिती तेवढं सांगायची. जेवढी माहिती आहे तेवढं निश्चित सांगायचं. मला येत नाही किंवा घाबरून उत्तर दिली नाहीत असं नको. अच्छा, ओके.
आणि विचारून त्यांची परवानगी घेऊन अंदाज लावू शकतो एखाद्या आकडेवारीचा वगैरे जर विचारलं त्यांनी तर? हा मोस्टली एवढं डीप मध्ये जात नाही, जाणार नाही. दे वॉन्ट टू जज द थिंग्स. म्हणजे दे आर नॉट तुमच्या नॉलेजची परीक्षा घेत नाहीये, ते तुमच्या ॲटिट्यूडची परीक्षा घेतात. कुठल्याही इंटरव्ह्यूमध्ये सर टेल मी अबाउट युअर सेल्फ हा प्रश्न असतो, तर साधारणपणे काय अप्रोच असायला पाहिजे सर? नाही, आता सरांनी जसं मागाशी उल्लेख केला की एक आत्मविश्वास, म्हणजे जेव्हा तुम्ही सुरुवातीलाच प्रवेश करता या इंटरव्ह्यूच्या रूममध्ये, तेव्हा तुमचा आत्मविश्वास हा दांडगा असणं आवश्यक आहे. आणि जेव्हा टेल मी युअर सेल्फ किंवा तुमचं इंट्रोडक्शन दे असा प्रश्न येतो, तेव्हा तुम्ही तुमचं जे काही बेसिक एज्युकेशन असेल, बेसिक क्वालिफिकेशन आहे किंवा तुमचं जे काही बेसिक स्किल्स असतील, या संदर्भात थोडी माहिती देणं आवश्यक आहे. फॅमिली बॅकग्राऊंडचं जर तुम्हाला माहिती विचारण्यात आली तर त्या संदर्भातले देखील उत्तर तसं अपेक्षित आहे की एकूणच त्याची जडणघडण कशी झाली आहे, त्याची व्यक्तिमत्व कसं घडलेलं आहे, याची साधारणतः एक पार्श्वभूमी त्या पॅनलला समजते. तर या टेल मी अबाउट युअर सेल्फ किंवा तुमच्या स्वतःविषयी माहिती सांगणं की तुमच्याकडे काय स्किल आहे किंवा तुम्ही एकंदरीतच शिक्षण प्रक्रियेच्या बाहेर जाऊन अजून काय गोष्टी केलेल्या आहेत, याचं देखील तुम्ही जर माहिती तिथं देता आली आणि त्यांची तशी अपेक्षा असेल तर मला वाटतं या गोष्टी सर टेल मी अबाउट युअर सेल्फमध्ये सांगितल्या गेल्या पाहिजे. पण हे सांगत असताना जसं मागाशी मी म्हटलं की आत्मविश्वास असणं आवश्यक आहे. जे काही बोलता तुम्ही ते प्रामाणिकपणे सत्य असणं आवश्यक आहे. आणि हे जेव्हा त्यांच्या पॅनलच्या लक्षात येतं की नाही याच्यामध्ये प्रामाणिकपणा दिसतोय आणि खरोखरच एक चांगला आत्मविश्वास आहे, तर एक पॉझिटिव्ह मार्क्स तुम्हाला याच्यामध्ये सर मिळू शकतात. त्याच्यामध्ये मला असं वाटतं की ते नम्रपणा असावा नम्रपणा, बरोबर. ते आणि एक महत्त्वाचं आहे. फॅमिलीची माहिती विचारली तेवढीच सांगावी. खूप जास्त सांगण्यात येऊ नये. बरोबर. म्हणजे मर्यादित नाहीतर काय ते असणं, इंटरव्ह्यूची दिशा भटके बरोबर. त्याच्यामध्ये. पण विचारलं सांगायचं आहे, नाही विचारलं तर सांगायची नाही. गरज नाही. बरोबर. आपला एक्सपिरियन्स आणि आपले स्ट्रेंथ विषयी विचारलं तर त्याबद्दल सांगायला पाहिजे का? Tell me सांगायला about पाहिजे सांगायलाच स्ट्रेंथ पाहिजे. बद्दल. आणि स्ट्रेंथ बद्दल सांगताना समजा तुम्ही सांगितलं की मग तुम्हाला त्याच्यावर एक प्रश्न येणार आहे. म्हणजे अजून एक प्रश्न त्याच्यावर येणार आहे. तुम्ही जर सांगितलं की माझं अनालिसिस मध्ये खूप चांगलं आहे, तर कशावर तुम्ही काम करता? HPLC वर करता, NMR वर करता, GC वर करता, कशावर करता? असा काहीतरी एक प्रश्न येणार. किंवा त्याच्यामध्ये ऍडिशनल इव्हन हॉबीजच्या संदर्भात जरी प्रश्न विचारला आणि सांगितलं की मला क्रिकेट आवडतं, तर त्याही संदर्भातले सर प्रश्न अपेक्षित आहेत. आता 15 वर्षाचा जसं क्रिकेटवर सरांनी सांगितलं, 15 वर्षाचा नवीन खेळाडूचं नाव काय, बरोबर. असं जर तुम्हाला विचारलं तर म्हणजे त्याचं जनरल अवेअरनेस सुद्धा त्या माध्यमातून केलं जातं. हे आता खेळणाऱ्या खेळाडूंची नावं तर माहिती पाहिजेच, पण त्याचबरोबर म्हणजे आजूबाजूचं त्याला ज्ञान किती आहे ते महत्वाचं आहे. सर बरेचसे विद्यार्थी मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेले असतात, तर माझा बेसिक असा प्रश्न होता की ही सगळी मुलाखत इंग्रजीमधून होते का मराठीतून होते? भाषेचं काही बंधन असतं का त्याच्यावर? नाही, मोस्टली मुलाखत मराठीतूनच होते. आणि त्याच्यात तुम्ही जिथे आवश्यक आहे तिथे तुम्ही इंग्रजी शब्द वापरायचे आहे. म्हणजे आता तुम्हाला स्पुरियस ड्रग, असं अडल्टेटेड ड्रग, मग नाही तर तुम्ही म्हणणार मिथ्याचाप औषध, ते तिथपर्यंत नाही जायचं आपल्याला. आहे ना, बनावट औषध, कॉमनली यूज जे सामान्य पब्लिकला कळेल, तर त्याच्यामध्ये घाबरायचं नाही. इंटरव्ह्यू हा आपला एक प्रोसेस आहे, त्याच्यामध्ये आपल्याला घाबरायचं नाही, कुठली भीती बाळगायची नाही. सिंपल बसायचं आहे, सिंपल नम्रपणे उत्तरं द्यायची आहे. कॉन्फिडन्स दिसला पाहिजे, ज्ञान असलं पाहिजे. जे काही विचारतात ते व्यवस्थित ऐकून दिल्यानंतर उत्तर सुरू करायचं. आणि तुम्ही मॉक टेस्ट स्वतःची घेऊ शकता. म्हणजे भावाला, बहिणीला असं उभं करून आरशासमोर तुम्ही प्रॅक्टिस केली पाहिजे. म्हणजे किंवा एखाद्या तुमचे कोणी ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये असतील त्यांच्या समोर बसून त्यांना हळूहळू उत्तर द्यायची आहे, खूप गडबडीत उत्तर द्यायची नाहीये. काही ठिकाणी मॉक इंटरव्ह्यूज पण हे केले जातात. मला वाटते विद्यार्थ्यांनी ते जरूर अटेंड करायला हवेत. बरोबर सर, या पदासाठी जे तांत्रिक आणि कायदेशीर ज्ञान हे महत्त्वाचं आहे आणि तुम्ही सांगितलं की साधारण 40% विचारलं जातं, तर त्या 40% मध्ये कोणत्या स्वरूपाचे प्रश्न असतील साधारणपणे? आता समजा तुम्ही जर म्हटलं की मी उत्पादन विभागात काम केलेलं आहे ना, तर उत्पादन विभागात काम केल्यानंतर तुम्हाला GMP बद्दल विचारलं जाऊ शकतं. क्वालिटी जर तुम्ही म्हटले मी क्वालिटी कंट्रोलमध्ये काम केलं आहे,
तर तुम्हाला क्वालिटी कंट्रोलबद्दल विचारलं जाऊ शकतं. उत्पादनामधलं तुम्हाला असं एखादं एक्झाम्पल सांगतील जर की ज्याच्यामुळे क्वालिटीवर इफेक्ट होतो. जसं तुम्ही सांगितलं की मी उत्पादनात काम केलं आहे. समजा एखादा ॲडिटिव्ह बदलला, तर त्याचा काय फरक फॉर्म्युलेशनवर येईल हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. जसं फिनोटाईनच्या मागच्या ऑस्ट्रेलियाच्या केसमध्ये फिनोटाईनची जी कॅप्सूल होती त्याच्यामध्ये फिलंट म्हणून स्टार्च होता अगोदर, आणि स्टार्चच्या जागी मॅन्युफॅक्चरकडे स्टार्च संपलं होतं आणि त्यांनी लॅक्टोज टाकलं तिथे. काय लॅक्टोज टाकल्यामुळे काय झालं की ते रिलीज लवकर झालं मटेरियल. ड्रग जे आहे ब्लड स्ट्रीममध्ये फास्ट रिलीज झालं आणि फास्ट रिलीज झाल्यामुळे त्या डेथ झाल्या. म्हणजे औषधच नसतं, त्याच्यासोबत ॲडिटिव्ज असतात. तुम्हाला ते ध्यान असलं पाहिजे ॲडिटिव्ज म्हणजे काय, कुठले ॲडिटिव्ज आहे. म्हणजे तुमच्या प्रश्नातूनच नेक्स्ट प्रश्न येणार आहे. म्हणजे तुम्ही जे उत्तर देणार आहेत ना त्याच्यातून एक नेक्स्ट प्रश्न जरूर येतो. म्हणजे तुम्ही पहिलं उत्तर जे देणार आहे त्याच्यावरून तुमचा नेक्स्ट प्रश्न ठरणार आहे. त्या पद्धतीने मला वाटतं त्या पद्धतीने तयारी बरोबर. करायची. सर, जे आता जी तुम्ही केस स्टडीज सांगितली, तर अशा काही केस स्टडीजचा पर्पजफुली काही अभ्यास करायला हवा का कॅन्डिडेट्स? करायला पाहिजे. जसं आता रिसेंटली डायथिलीन ग्लायकॉल इथिलीन ग्लायकॉलचं पॉयझनस झालं. लहान मुलं मेले, कुठल्या कंट्रीला मेले, गंबियाला मेले, का बरं मेले, सिरपमध्ये काय अडल्ट्रेशन होतं आहे ना. म्हणजे हा तुमचा IQ आहे. ते म्हणजे तुम्हाला तिथे तुम्ही जनरल टच आहे तुम्हाला इंडस्ट्रीचा, की आता आणि त्या ग्लेंटिन कमिशन कशामुळे झालं आहे ना. ग्लेंटिन कमिशन कशामुळे झालं विचारलं तर व्हॉट इज ग्लेंटिन कमिशन, व्हॉट इज जे हॉस्पिटल केस. अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. जे हॉस्पिटलमध्ये डायथिलीन ग्लायकॉल इथिलीन ग्लायकॉलच आले होते आहे ना. मॅनिटॉल ग्लिसरीनमध्ये ओरल ग्लिसरॉल दिले होते त्यांना आणि त्याच्यामध्ये डायथिलीन ग्लायकॉल इथिलीन ग्लायकॉलच आले होते. तर डिथिलीन ग्लायकॉल इथिलीन ग्लायकॉल जर असे अडल्टरंट आले आणि त्याच्यामुळे जर डेथ झाल्या तर या गोष्टी तुमच्या या औषध म्हणजे हे जन आरोग्यावर सरळ परिणाम करणारं विभाग आहे. आणि जेव्हा म्हणजे एक अडल्ट्रेटेड किंवा एक स्पुरियस ड्रग बाजारात आलं त्याच्यामुळे लॅक्स ऑफ पीपल अफेक्ट होतात एकाच वेळेस. म्हणजे त्याची व्याप्ती मोठी असते. एक माणूस खून करून मेला किंवा 1000 लोकांना बनावट औषध दिलं. त्याच्याबद्दल जर विचारलं तुम्हाला की कुठली व्याप्ती मोठी आहे, औषधाची व्याप्ती मोठी आहे. म्हणून याच्यामध्ये लार्ज स्केलवर मासला अफेक्ट होतं ते, है ना. त्यामुळे हा जो कायदा आहे खूप नाजूक कायदा आहे, खूप कठोर कायदा आहे. मॅक्झिमम 7 इयरपर्यंत स्पुरियस ड्रगला पनिशमेंट आहे. अडल्ट्रेशनला 7 वर्ष आहे, स्पुरियसला 7 वर्ष आहे, नार्कोटिकमध्ये 20 वर्षपर्यंत पनिशमेंट आहे. तर तुम्हाला तुमच्या जेव्हा तुम्ही कुठल्याही गोष्टीचं तुम्हाला त्यांनी सांगितलं की एखादं एक्झाम्पल दिलं तर त्या एक्झाम्पलचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे. तुम्हाला एका ठिकाणी पाठवलंय, तिथे समजा एमटी तिकीट विकलं जात आहे अशी माहिती आली आहे. एखादा दुकानदार एमटी तिकीट विकतोय. अशा वेळेस तुम्ही काय करणार असं विचारल्यावर तुमची अशी पूर्वतयारी पाहिजे की आता एमटी तिकीट आलं म्हणजे काय आलं, तिथे गर्भपात आला. गर्भपात आला म्हणजे काय आलं की आपल्याला एमटी तिकीट खरेदी करायची आहे ती गर्भपातासाठी करायची आहे. आता तो माणूस सहसा जो विकणारा माणूस आहे तो एमटी तिकीट साधारण माणसाला देईल का? नाही देणार. म्हणजे कोणाला देणार तो? एक तर लेडीजला देणार किंवा गर्भवती स्त्री असेल किंवा एखादा पोरकट पोरगा असेल त्याला देणार, की जो म्हणेल की मला प्रॉब्लेम झाला आहे आणि घरी मला पाहिजे आहे काही करून. तर तुम्हाला असा एखादा माणूस आणावा लागेल, कॉन्स्टेबल तयार करावा लागेल किंवा लेडी ड्रग इन्स्पेक्टरला तुम्हाला तयार करावं लागेल. त्याची मागणी बरोबर त्या यांनी करता येईल आपल्याला. आणि मग तुम्हाला हे सगळं कशी पूर्वतयारी तुम्ही करणार रेडसाठी आणि काय काय तिथे ॲक्शन घेणार तसं तुम्हाला सांगता यायला पाहिजे. म्हणजे तुमची टेस्ट घेणार आहे ते काय, हाऊ यू विल ॲक्ट ॲट दॅट इन्स्टन्स. म्हणजे आपण एमटी तिकीटचं सांगितलं, एकदा स्पुरियसचं सांगितलं. एखादी विदाऊट लायसन फॅक्टरी असते तिथे आपली रेड होते. विदाऊट लायसन फॅक्टरीमध्ये आपण काय केअर घेतो. आता जशी मी एकदा रेड केली होती सांगलीमध्ये, तिथे विदाऊट लायसन फॅक्टरी आपली फॅक्टरी होती, त्याची लायसन्स कॅन्सल केल्यानंतर ती फॅक्टरी सुरूच होती आणि फॅक्टरी सुरू असल्यानंतर बॅकडेटचे लेबल लागत होते.
म्हणजे जेव्हा लायसन व्हॅलिड होते त्या वेळेसचे लेबल त्याला चिपकवण्यात येत होते आणि जे लेबल चिपकवण्यात येत होते ते बॅकडेटचे होते. आता तुम्ही जर जप्त केला जरी माल तर उद्या कोर्टात काय सांगणार आहे की माझं हे मी लायसन कॅन्सलेशनच्या अगोदरच तयार केलेला माल आहे, हा यांनी जबरदस्तीने जप्त केला, जप्त केलं. असं ॲलिगेशन याची शक्यता आहे. मग अशा वेळेस काय करायचं? अशा वेळेस आम्ही तिथे व्हिडिओ शूटिंग केलं. त्याच्यानंतर जे रॉ मटेरियलची मॅन्युफॅक्चरिंग डेट ती हम्म. कॅन्सलेशनच्या नंतरची आहे. म्हणजे रॉ मटेरियल जे येतात, स्टार्च आहे, लॅक्टोज आहे, कलर्स आहेत, फ्लेवर्स आहेत, प्रिझर्वेटिव्ह आहेत, हे सगळे जे येतात त्यांचे असे आम्ही निवडले की ज्याची मॅन्युफॅक्चरिंग डेट ही लायसन कॅन्सलेशनच्या नंतरची आहे. त्यामुळे काय झालं की कोर्टात आम्हाला 5 मिनिटं लागले की आम्ही त्याचं लायसन कॅन्सल झाल्यावर त्यांनी हे पदार्थ खरेदी केलेले आहे, त्यांची मॅन्युफॅक्चरिंग डेट ही नंतरची आहे. त्यामुळे ते प्रूव्ह करायला आम्हाला खूप इझी झालं त्याच्यामध्ये. तर तुम्हाला आणि व्हिडिओ शूटिंग आणि सगळं असल्यामुळे कारण की कसं असतं की ते मशिनरी फिक्स असतात, त्या घेऊन जाता येत नाही आपल्याला. त्या घेऊन जाऊन ठेवणार कुठे आपण तेवढ्या मशिनरीज, म्हणून तिथे सील करून आम्ही त्याला लॉक केलं त्याला. तर या गोष्टी तुम्हाला जे काही तुम्ही सांगणार आहे त्याच्यावरूनच उत्तर तुम्हाला नेक्स्ट प्रश्न येणार आहे. तर तुम्ही अशी मनाची तयारी करायची, आपण कुठला उत्तर कशाला काय सांगायचं आहे आणि त्याचा नेक्स्ट प्रश्न येणार आहे याची मानसिक तयारी आपली अगोदरच पाहिजे. जसं तुम्ही सांगितलं मी फार्मास्युटिक्समध्ये एम.फॉर्म आहे, तर तुम्हाला फार्मास्युटिक्सच्या रिलेटेड एक प्रश्न येणार आहे. म्हणजे प्रश्न काही खूप वेळ नसतो. इंटरव्ह्यू 8 ते 10 लोकांचे एका दिवशी असतात. त्यामुळे हार्डली 10-15-20 मिनिटं, अर्धा तास खूप झाला. म्हणजे असं काही खूप जास्त वेळ इंटरव्ह्यू नसतात. इंटरव्ह्यू एक जस्ट तुमचा ॲटिट्यूडच बघण्यासाठीच असतात मेनली. हां, त्याच अनुषंगाने फक्त मी सुचवू इच्छितो, की आता सरांनी बरेचसे केस स्टडीज याच्यामध्ये सांगितल्या, की हे करत असताना तुम्हाला कायद्यांचं मूलभूत माहिती किंवा नॉलेज असणं आवश्यक आहे. सरांनी ड्रग इन्स्पेक्टरच्या कार्यप्रणालीमध्ये सुद्धा उल्लेख करताना सांगितलं, की असे कायदे आपल्याला इथं एक्झिक्यूट करावे लागतात. तर ही तयारी करत असताना सुद्धा सर मला वाटतं कायद्याचं मूलभूत ज्ञान असणं गरजेचं आहे. मग ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स ॲक्ट असेल, MTP ॲक्ट असेल किंवा तुमचं NDPS ॲक्ट असेल, याच्याही मूलभूत बाबी आपल्याला ही तयारी करत असताना माहिती असणं आवश्यक आहे. ड्रग इन्स्पेक्टर म्हटलं की त्याला कायद्याचं ज्ञान याच्याकरता आवश्यक आहे की तुम्हाला शेवटी जाऊन ते फक्त जप्त करून उचलून आणलं असं नाही ना. बरोबर. कारण की तुम्हाला ती कलम लावायची आहे कलम त्याला, लावायची, की ती आणि कार्यवाही कलम लावून करायची कारवाई आहे. घ्यायची आहे, हां. कोर्टात केस दाखल करायची आहे, यांनी या कलमाचं उल्लंघन केलं. हां. त्यामुळे तुम्हाला कायद्याचं ज्ञान आवश्यक आहे. आणि तुम्हाला जर विचारलं की बाबा तुम्ही कसं डिटेक्शन केल्यानंतर कसं करणार, तर फास्ट डिटेक्शन आवश्यक असतं. बरोबर. आहे ना, म्हणजे आज जप्त करून आणलं, उद्यापासून पुन्हा काही नाही, ते 8 दिवसानंतर बरोबर. फाईल उघडून बघितली असं नसतं. तर आणि सॅम्पलिंग प्रोसिजर विचारल्या जाते एखाद्या वेळेस. बरोबर. तुम्ही जर उत्पादकाकडून आपण 3 सॅम्पल काढतो आणि 3च का काढतो जर विचारलं तर तुम्हाला सांगता यायला पाहिजे की 3 याच्याकरता काढतो की एक सॅम्पल पोर्शन त्याला देतो कायद्यानुसार, कोणाला, उत्पादकाला सील करून, की तुझ्याकडून हा नमुना आम्ही घेतला आहे. मग 2 ऑफिसला घेऊन जातो आपण. बरोबर. 2 ऑफिसला घेऊन गेल्यानंतर एक राज्य प्रयोगशाळेला पाठवतो आणि राज्य प्रयोगशाळेचा रिपोर्ट आल्यानंतर एक त्यांनी जर चॅलेंज केला तर आपण ते सेंट्रल रेग्युलेटरीला कोर्टामार्फत पाठवतो. बरोबर. आणि जर सेलिंगमधून सॅम्पल काढले तर आपण 4 सॅम्पल 4 घेतो. 4 याच्याकरता घेतो की एक पहिला त्या ट्रेडरकडून काढलाय त्याला देतो, तुझ्याकडून हा सॅम्पल काढलेला आहे. मग ऑफिसला घेऊन गेलो 3 आपण. एक आपण राज्य प्रयोगशाळेला पाठवणार, एक उत्पादकाला देणार आणि एक कोर्टासाठी ठेवणार, सेकंड अपील सॅम्पल म्हणून. बरोबर. तर असे तुम्हाला डिफरन्सेस, त्याच्यापासून पाठीमागचं लॉजिक पण माहित माहिती असलं थोडक्यात. पाहिजे. म्हणजे का बरं करतोय आपण असं, लॉजिक माहित पाहिजे थोडक्यात. पण सर GMP आणि नवीन औषध मान्यता प्रक्रिया या संबंधी काही प्रश्न अपेक्षित राहतात? असतात प्रश्न, टेक्निकलमध्ये प्रश्न अपेक्षित असतात. कंटॅमिनेशन, क्रॉस कंटॅमिनेशन हा GMPचा मेन कणा असतो आणि त्याच्यामध्ये लॉगबुक आहे, EHU फिल्टर्स आहे, वॉटर सिस्टीम्स आहेत आणि मॅन मटेरियल एंट्री आहे. तर या प्रकारचे मुळे काय दुष्परिणाम होतात, क्रॉस कंटॅमिनेशनमुळे काय होतं, असं एखाद्या वेळेस प्रश्न विचारला जाऊ शकतो तुम्हाला. किंवा एखाद्या ड्रगला अप्रुव्हलची प्रोसिजर काय आहे, कोण न्यू ड्रगला अप्रुव्हल कोण देतं विचारलं तर DCGI तुम्हाला माहीत पाहिजे की सेंट्रल गव्हर्नमेंटकडून ते अप्रुव्हल मिळतं, DCGI कडून. आणि
न्यू ड्रगची प्रोसिजर काय आहे ते तुम्हाला सांगता आली पाहिजे. क्लिनिकल ट्रायल्स बद्दल थोडीफार माहिती तुम्हाला पाहिजे. क्लिनिकल ट्रायल्स कशा फेजेस conduct काय होतात. आहेत त्याच्या? कुठले कुठले फॉर्म्स असतात बरोबर. आणि काय परमिशन घ्यावे लागतात बरोबर. क्लिनिकल ट्रायल्ससाठी. आणि तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतं, बनावट औषधाला आळा घालायचा आहे, तुम्ही काय उपाय सुचवाल? बरोबर. तुम्ही काय रिकमेंड कराल? किंवा नशेचा बाजार आहे तर तुम्ही काय उपाय सुचवाल? तर असे तुम्हाला मग नशेच्या बाजाराला तुम्ही काय उपाय सुचवाल अशी तुम्हाला थोडीशी मानसिक तयारी करायची असते, की आपण कसं कंट्रोल करणार आहे, सिच्युएशन कशी कंट्रोल करणार आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं नॉलेज सरांनी सांगितलं ना, त्यामुळे त्या ठिकाणी ते नॉलेज अप्लिकेबल करावं लागतं. वॉटर सिस्टीमला किती CFU असतात, बरोबर. कुठलं वॉटर कशासाठी वापरलं जाणार आहे, होय. आणि कंटॅमिनेशन क्रॉस कंटॅमिनेशनवर एखादा प्रश्न अपेक्षितच आहे. बरोबर. आणि तुमचं अनालिसिस मध्ये असाल तर अनालिसिसचे प्रश्न असणार. कारण की एक्सपर्ट तुमच्याकडूनच प्रश्न काढतो, तुम्हालाच प्रश्न विचारतो. बरोबर. अच्छा सर, फार्माकोव्हिजिलन्स आणि ADR रिपोर्टिंग या संबंधाने काही विचारलं जाऊ शकतं? विचारलं जाऊ शकतं. फार्माकोव्हिजिलन्सचं महत्व काय आहे हे तुम्हाला माहित पाहिजे, आहे ना. फार्माकोव्हिजिलन्सची सुरुवात कुठून झाली, आहे ना. तर फार्माकोव्हिजिलन्सची सुरुवात कुठून झाली तुम्हाला माहित पाहिजे, की फार्माकोव्हिजिलन्सची सुरुवात ही थॅलिडोमाइड इन्सिडन्स पासून झालेली आहे ना. थॅलिडोमाइड जर्मनीमध्ये थॅलिडोमाइड जे ड्रग होतं ते अगोदर सेडेटिव्ह हिप्नॉटिक म्हणून वापर केला जायचा. पण त्याचं असं वाटलं की याच्यामुळे ॲसिडिटी कमी होते, मॉर्निंग सिकनेस कमी होतो, आणि म्हणून ते प्रेग्नंट लेडीला दिल्या गेलं. आणि प्रेग्नंट लेडीला दिल्या गेल्यानंतर 5,000 बाळ शॉर्ट लिंब असलेली जन्माला आली, हातपाय छोटे छोटे, आणि शॉर्ट लिंब असलेली बाळ जन्माला आल्यानंतर ते अडल्टमध्ये ड्रग सेफ होतं, आहे ना. पण ते प्रेग्नंट लेडीला, निओनेट्सला सेफ नव्हतं. तर त्यामुळे ते तिथे फार्माकोव्हिजिलन्स म्हणजे जे मेलला सेफ आहे ते फिमेलला आहे की नाही, किंवा जे निओनेट्सला आहे की नाही, चिल्ड्रन्सला आहे की नाही. सिप्रोफ्लॉक्झासिन अगोदर तुम्ही बघितलं असेल तर सिप्रोफ्लॉक्झासिन सिरप हे सिरपमध्ये पण यायचं, पण त्याच्यामध्ये अप्लास्टिक एनिमिया व्हायला लागली, काय बोन मॅरो डिप्रेशन बाळांचे व्हायला लागले, आणि त्यामुळे ते मग बंदी आली. बॅन ड्रग बद्दल एखादा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. व्हॉट आर बॅन ड्रग, व्हॉट इज मीन बाय बॅन ड्रग, किंवा रिसेंट कुठले बॅन ते झाले महत्वाचं आहेत, आहे. असे तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तर एक फार्माकोव्हिजिलन्स मध्ये मी ऍड करतो. इंडियन फार्माकोपिया कमिशन म्हणून आहे, जे हे नवीन सेंट्रल गव्हर्नमेंटचा फार्माकोव्हिजिलन्स प्रोग्राम ऑफ इंडिया म्हणून राबवतं, ज्याला आपण PVPI म्हणतो. तर त्या PVPI ची एक मूलभूत माहिती विद्यार्थ्यांना असणं आवश्यक आहे, कारण त्या बाबतीतले काही प्रश्न येऊ शकतात. त्याचं हेड ऑफिस कुठे आहे, त्याचं इंटरनॅशनल ऑफिस कुठे आहे, हे तुम्हाला माहिती असतं पाहिजे. सर, वेगवेगळे जे लॅब असतात भारतामध्ये, टेस्टिंग लॅब आहेत, तर त्याच्या संबंधी काही विचारलं जाऊ शकतं का? हा, विचारलं जाऊ शकतं. एक साधा छोटा प्रश्न, सेंट्रल ड्रग लॅब कुठे आहे, कसोलीला काय आहे, फॅक्च्युअल थोडी तयारी वाचणं, जनरल वाचणं, त्याच्या अनेक ब्रांचेस आहेत, त्यांची काय कामं आहेत, ते कुठं आहेत, असे जनरल ॲज अ पार्ट ऑफ जनरल नॉलेज म्हणून विचारू शकतात. सर, ब्लड बँक, कॉस्मेटिक आणि मेडिकल डिव्हायसेस, तर यावर साधारण काय प्रश्नांचं हे राहू शकतं? ब्लड बँकवर एखादा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो, की ब्लड बँक जे आहेत त्याच्यामध्ये लायसन्सिंग कुठल्या फॉर्ममध्ये असतं, कोणाला लायसन्स दिलं जातं, किंवा ब्लड बँकचे नॉर्म्स म्हणजे अगोदर सुरुवातीलाच्या काळात जेव्हा होतं 92 पर्यंत मोस्टली ब्लड बँकला लायसन्सिंग नव्हतं. त्याच्यानंतर ब्लडला आलं, त्याच्यानंतर प्रॉडक्ट्सला आलं, म्हणजे पॅक सेल आहे, त्याचे फ्रॅक्शनेशन करून त्याची ब्लडमधले वेगवेगळे घटक तयार करून त्याचे आता प्रॉडक्ट वाईज लायसन्स आले. तर त्याचा शेड्यूल कुठला आहे असं मेनली विचारलं जाऊ शकतं. शेड्यूल F 12B मध्ये त्याचं स्पेसिफिकेशन आहे, ब्लड बँक कशी असावी. पण मी तुम्हाला सांगितलं की हे टेक्निकल प्रश्न आता थोडे कमी राहणार आहे. काय खूप जास्त टेक्निकल, तुमची पर्सनॅलिटीवर तुम्ही लक्ष द्या. टेक्निकल नॉलेज पाहिजे, रिसेंट ट्रेंड माहीत पाहिजे, रिसेंट ट्रेंड आता काय चाललंय हे माहीत पाहिजे, मागच्या 5-10 वर्षात काय काय मोठ्या घडामोडी चेंजेस झाले आहेत, है ना. म्हणजे कुठले कुठले नवीन कायदे आले आहेत ते माहीत पाहिजे. कुठे इन्सिडन्स काय काय झाले, कुठे डेथ झाले आहेत, है ना, कुठे इमेज डाऊन झाली आहे, कुठे इमेज राईज झाली आहे. भारताचं इंटरनॅशनली प्रमाण किती आहे औषधामध्ये, कुठल्या जनरिक ड्रगमध्ये किती नंबरवर इंडिया आहे,
असे काही प्रश्न येऊ एकूणच शकतात. औषधी क्षेत्रामध्ये जे काही नवनवीन बदल हा. होतात, मग भारतीय स्तरावर असेल किंवा जागतिक स्तरावर असेल, त्याची एक मूलभूत माहिती असणं थोडं आवश्यक आवश्यक आहे. आहे. अच्छा, ओके. सरांनी जसं सांगितलं की नॉलेजचे प्रश्न तर तुम्ही त्याचा अभ्यास करत आलेलाच आहे आणि अजूनही थोडाफार तुम्ही करालच. पण परिस्थितीजन्य जे प्रश्न असतात, उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या ठिकाणी रेड मारायला तुम्ही गेलात आणि अशा ठिकाणी तुम्हाला काम करत असताना राजकीय दबाव आला, तर त्यावेळेस कशा पद्धतीने अशा प्रश्नांना आपण जर deal तुम्हाला करावं? असे येतात आयुष्यात 2-3दा येतात, खूप जास्त येत नाही, हे सांगतो मी. आहे ना, त्याला घाबरायचं नसतं. एक थंब रूल असतो, जो डर गया सो मर गया, आहे ना. जेव्हा तुम्हाला अधिकार प्राप्त झाले तेव्हा तुमच्या पुढे अख्खं गव्हर्नमेंट उभं आहे, तुम्ही एकटे नाही. हा म्हणजे बेसिक रूल काय आहे की आपण एकटे नाही. आपण रेडला जरी एकटे असलो पण आपल्या पाठीमागे अख्खं गव्हर्नमेंट उभं आहे ना. जर आपल्याला पाथ राईट असेल तर, आहे ना. जर तुम्ही चुकीचं काम केलं तर मग तुम्हाला त्याचा त्रास होणार आहे. काय तुम्ही घरी जाणार डायरेक्टच. म्हणजे त्याच्यामध्ये कर्तव्यपरायणता हा जो शब्द आहे ना, ड्युटी, कर्तव्यपरायणता हा एक महत्वाचा शब्द तुम्हाला दिसेल. तुम्हाला कर्तव्यापासून विमुख होता येत नाही. किती राजकीय दबाव जरी आला तर गोड बोलायचं आहे ना, आणि पीसफुली काम करायचं आहे. ओरडाओरड करून किंवा तुम्ही यू कॅन कॉल हेल्प, आहे ना. तुमच्या एका फिंगरवर कलेक्टर, SP, पोलीस स्टेशन, तुमचे कलिग्स सगळे अवेलेबल असतात, आहे ना. तुम्हाला जेव्हा त्रास होतो तेव्हा ते सगळे अवेलेबल असतात. तेव्हा तुम्ही फक्त शांत, तुम्ही ॲग्रेसिव्ह व्हायचं नाही, आहे ना. तुम्ही ॲग्रेसिव्ह व्हायचं नाही. नियमानुसार काम चालू द्यायचं आहे. त्याला थोडा ब्रेक लावता येईल 5-10 मिनिटासाठी उत्तर देण्यापुरतं, आहे ना. पण तुम्हाला ते शांत डोक्याने तुम्हाला ते काम तडीला न्यायचं असतं. राजकीय त्यांना ॲग्रेसिव्ह त्यांना समजवायचं असतं, सर हे असं नाही, हे करावं लागणार आहे, याच्यामध्ये मोठं व्हायलेशन आहे. राजकीय व्यक्ती पण ते काही आपल्या समाजातलेच आहेत, आणि ते पण समाजासाठीच काम करतात. आपण पण समाजासाठी काम करतो. दोघांचे फक्त गोल एकच आहे की समाज चांगला व्हावा, आहे ना. गोल एकच, समाजाला चांगली औषधं मिळावी. तर हा गोल एकच असल्यामुळे त्यांना जर तुम्ही प्रेमाने सांगितलं की सर याच्यामध्ये असं असं आहे आणि मी वरिष्ठांशी बोलून आपण बघूया काय करता येईल. मी इथलं आता स्पॉटला आहे, मी इथलं आटोपतो, इथलं आटोपल्यावर आपण बोलूया, असं असे म्हणजे सामंजस्याची भूमिका घेऊन तिथून आपल्याला आपलं काम शांतपणे, कारण की आपल्या पाठीमागे उत्तर द्यायला पुढे खूप लोक आहेत. काय तुम्ही जरी DI असला तर त्याचं उत्तर द्यायला तुमच्याकडून माहिती घेऊन असिस्टंट कमिशनर आहे, जॉईंट कमिशनर आहे, मिनिस्टर आहे, कमिशनर आहे, सेक्रेटरी आहे, विधानसभा आहे. म्हणजे तुम्ही त्याला घाबरायचं नाहीये की तुम्ही जर चुकीचं नसाल तर अजिबात तुम्हाला घाबरायची आवश्यकता नसते. फक्त तिथे निष्ठा, कर्तव्यपरायणता तुम्हाला ठेवायची असते आणि अनुशासन जे शासनाच्या नियमाच्या नुसार काम करायचं असतं. म्हणजे आता हा माल घेऊन ट्रकमध्ये भरून टाका, आहे ना, असं आपण करू शकत नाही. आपल्याला ते रीतसर पंचनामा करायचा असतो. रीतसर पंचनामा करून तो माल घेऊन जायचा असतो. म्हणजे नियमाचे प्रोसिजर यू शुड फॉलो विथ पोलाइट माइंड. सरांनी तुम्ही जे सांगितलेले मुद्दे हे उत्तरात येणं अपेक्षित आहे. समजा जर परिस्थितीजन्य असा प्रश्न आला तर त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायचं. काय पहिल्यांदा जो कोणी कंप्लेंट असतो, पत्रकार असतो, काय ना, कधी कधी पत्रकार लोक पण कंप्लेंट करतात, ते रेडला सोबत येतात आणि मग ते दुकानदार आणि पत्रकार किंवा तो एखादा त्याच्यामधले कार्यकर्ता असतो, त्याचा उद्देश वेगळा असतो, आपला उद्देश वेगळा असतो, त्याला त्रास द्यायचा असतो. आपण न्यूट्रल राहायचं आहे. आपण न इकडून राहायचं आहे, न तिकडून राहायचं आहे. आपण जे काही कायदेशीर बाबी आहेत, आहे ना, आपण कायदेशीर बाबी करायचं, पंचनामा करायचा, न्यूट्रल राहून ज्या फॅक्ट आहे त्या रेकॉर्डला आणायचे. फक्त काय ज्या फॅक्ट आहे त्या फॅक्ट रेकॉर्डला आले पाहिजे. DIचं काम करत असताना मेडिकल स्टोर्स जे असतात तर तिथे DIचं काम आहे, तर त्या संबंधीचे कसे प्रश्न राहू शकतात? DIचं कसं आहे माहिती आहे का, की ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टमध्ये मी तुम्हाला सांगितलं की 4 प्रकारची औषधं आहेत. ॲलोपॅथिक आहे, आयुर्वेदिक आहे, त्याच्यानंतर होमिओपॅथिक आहे ना. तर ॲलोपॅथिक औषधाच्या दुकानाला लायसन लागतं, आहे ना. एकदा ॲलोपॅथीचं लायसन घेतलं आणि जर तुम्ही डिस्पेन्सिंग करत नसाल तर होमिओपॅथीची दुकानाला पण लायसन लागत नाही. आता पहिल्यांदा लागायचं वेगळं लायसन. प्युअरली होमिओपॅथी करणार असाल तर तुम्हाला वेगळं लायसन घ्यावं लागेल. पण तुम्ही जर ॲलोपॅथिक पॅक ड्रग विकणार असाल तर तुम्हाला वेगळं लायसन घ्यायची काही आवश्यकता नाही. त्या लायसनमध्येच त्या गोष्टीचा समावेश आहे. आता जेव्हा आपण कुठल्या दुकानात जायचं आहे तर त्याच्या दुकानदाराला
कुठल्या नियमाची आपल्याला तिथे जाऊन तपासणी करायची हे आपल्याला माहित पाहिजे. है ना? म्हणजे रूल 65 हा कायद्यात दिलेला आहे. तुम्हाला असं बोलता यायला पाहिजे की मी रूल 65 प्रमाणे तपासणी करेल. असं एक शब्द जर बोलले तर ते पॅनल विल गेट सॅटिस्फाय. रूल 65 मध्ये जवळपास 25 पॉईंट्स आपण जवळपास बघतो त्याच्यामध्ये. सब नियम त्याचे जे आहेत, जसं तिथे केमिस्ट ड्रगीजचा बोर्ड लावला आहे का, किंवा रेफ्रिजरेटर आहे का, कोल्ड स्टोरेजची औषधं कोल्ड स्टोरेजमध्ये साठवली आहे का, एक्सपायरी ड्रगचा वेगळा बॉक्स केला आहे का, त्या नॉट फॉर सेल लिहिलेला आहे का, फिजिशियन सॅम्पल विक्रीला ठेवली आहे का किंवा नाही ठेवली, काही आढळली का, कुठली संशयित बनावट औषधं वाटतात का तिथे, कुठल्या ॲडव्हर्टाइजमेंट तिथे डिस्प्ले केलेल्या आहेत का, अशा प्रकारचे आपल्याला व्हेरिफिकेशन करायचे असतात. प्रत्येक ड्रगचं परचेस बिल आहेत का, परचेस बिलं व्यवस्थित दिली का, ग्राहकांना सेल बिलं देण्यात येतात. काय महत्त्वाचा मुद्दा काय, आणि सेल बिलं देण्यात येतात त्याच्यामध्ये सगळे एक्सपायरी, नेम ऑफ ड्रग, सगळे जे आवश्यक आहे, नेम ऑफ पेशंट, डॉक्टर नेम, या गोष्टी टाकलेल्या आहेत का, आणि किंमत त्यांनी वाजवी लावली आहे का, म्हणजे इथपर्यंत आपल्याला जायचं आहे. किंमत वाजवी लावतात की नाही, रॅन्डमली तपासणी करायची असते. ती तपासणीचा मोस्टली असं खूप वेळ तपासणी करायची आवश्यकता नसते. तुम्हाला एक जजमेंट पाहिजे असतं की हे दुकान आहे, मला इथे 1.5 तास खूप झाला तपासणीला, आहे ना, 1 तास राऊंड घ्यायला, अर्धा तास राऊंड घ्यायला, अर्धा तास लिहायला, 5-10 गेल्यानंतर तुमचा ॲटिट्यूड जो असतो तो पोलाईट असला पाहिजे तिथे, आहे ना. अधिकार म्हणून तुम्ही एकदम ये बता वो बता असं म्हटलं की ते थोडंसं, कारण की तो काही चोर नाही आणि आपण काही पोलीस नाही आहे, तो व्यापारी आहे आणि आपण व्हेरिफिकेशनसाठी गेलोय तिथे. तर आपला ॲटिट्यूड जो असतो तिथे खूपच सॉफ्ट पाहिजे असतो. हां, आपल्या हातात जर अशी काही वस्तू लागली तिथे की जी समाजाला घातक आहे, तेव्हा मग आपण थोडं कडक वागू शकतो तिथे, बरोबर. आहे ना. कारण की आता तिथे काय येणार आहे, आपल्याला रेजिस्टन्स येणार आहे. त्या रेजिस्टन्स जेव्हा येणारा असतो तेव्हा आपल्याला कायदेशीर कारवाई करायची असते, पंचनामे करायचे असतात, स्पॉट पुरावे गोळा करायचे असतात, व्हिडिओ रेकॉर्डिंग करायची असतात, आणि आपल्याला तो जर अडथळा आणेल तर पोलिसाची मदत पण घेता येते आपल्याला, आहे ना. म्हणजे तो काही प्रश्न नाही. मी अगोदर सांगितलं, अख्खं शासन आपल्या पाठीमागे असतं, त्यामुळे कुठे घाबरायची काही आवश्यकता नसते. आणि तुम्हाला जर जप्त करायचं असेल तर तुम्हाला कुठला फॉर्म द्यायचा आहे, जप्त करताना 16 नंबरचा फॉर्म देतो आपण. 22 मधल्या पॉवर्स आहेत, ड्रग इन्स्पेक्टरच्या ज्या पॉवर्स आहेत त्या सेक्शन 22 मध्ये आहे, आणि 23 मध्ये प्रोसिजर आहे सेक्शनमध्ये. 23 नंबरचा जो सेक्शन आहे, म्हणजे गेल्यावर सर्च सीजर करताना पंचनामा आवश्यक, सॅम्पल करताना फॉर्म देणे, त्या औषधं त्याच्याकडून जी सॅम्पलला घेतली त्याचे पैसे देणे, त्यांनी पैसे नाही घेतले तर त्याला वेगळा 17A चा फॉर्म देणे, हे प्रोसिजर आहे. ही प्रोसिजर फॉलो करायची असते. म्हणजे थोडक्यात औषध विक्री संदर्भातल्या जे औषध व सौंदर्य प्रसाधन कायदा 1940 मध्ये तरतुदी आहेत, त्याची माहिती असणं आवश्यक आहे. जसं सरांनी अगदी विस्तृतपणे सांगितलं, तर तशाच्या संदर्भात जरी प्रश्न आले तरी आपल्याला ते उत्तर देता येतील. सांगता येतील. ओके. सर, नकली औषधांचा साठा जर सापडला, स्पुरियस ड्रग, तर त्याच्यानंतरची प्रक्रिया काय असेल स्टेप बाय स्टेप? नकली औषधाचा सापडला, ड्रग इन्स्पेक्टर म्हणून तुम्ही गेलात आणि तुम्हाला सापडला, म्हणजे संशयास्पद आहे ना. तर आपल्याला 2 गोष्टी आहे, एक आपण कन्फर्म आहे का ते नकली आहे, कारण की आता नकली औषध आहे याची डेफिनेशन कुठे दिली आहे ती पाहायचं आहे तुम्हाला, आहे ना. ती सेक्शन 17 मध्ये दिलेली आहे. बरोबर. सेक्शन 17 मध्ये तुम्हाला त्या डेफिनेशन मध्ये बसतं का ते नकली खर्च आहे का. नकली औषध म्हणजे म्हणजे आता काय? कसं आहे की थोडक्यात. जनरिकला कोणी नकली म्हणतं, हम्म. जनरिक ड्रगला एखादं त्यांनी बदलून दिलं फक्त, ते नकली नसतं, ते सबस्टिट्यूट केलेलं Substitute असतं. द्या. नकली जर औषधं मिळाली तर तुम्हाला त्याचे सॅम्पल काढायचे आहेत, पंचनामे अंतर्गत काढलेले कधीही चांगले, असेही काढू शकता. 4 भाग करून सॅम्पल काढायचे, टेस्टिंगला घ्यायचे. ते मी सांगितल्याप्रमाणे 4 पार्ट आपण काढणार ट्रेडिंगमधून, 1 पार्ट उत्पादकाकडे ताबडतोब पाठवायचा आहे दुसऱ्या दिवशी, आणि त्याचं उत्पादकाचं ओपिनियन मागवायचं काय, बरोबर. आणि त्याचं कंपॅरिझन मागवायचं आहे कंट्रोल सॅम्पलच्या आणि त्याच्याकडचं जे उत्पादकाकडे जे कंट्रोल सॅम्पल आहेत त्याचं आणि आपण काढलेलं सॅम्पल, ते मॅच करून आपल्याला काय देणार आहे, रिपोर्ट देणार. ते रिपोर्ट दिल्यानंतर तो आपल्याला कन्फर्म करेल की हे मी तयार केलेलं नाही, हम्म. आणि आपल्याला लॅबचा रिपोर्ट येईल की त्याच्यामध्ये कंटेंट वेगळे आहे की नाही. म्हणजे कंटेंट जर कमी असतील किंवा, आणि उत्पादकाकडे त्याच्या लेबलची पडताळणी होणार, स्पेलिंग मिस्टेक, आर्ट वर्क, या सगळ्या गोष्टी तपासल्या जाणार. त्याचं कॅप आहे, त्याचं पॅकिंग मटेरियल आहे, सगळ्या गोष्टीचं व्हेरिफिकेशन होऊन ते त्यांच्या कंट्रोल सॅम्पलसोबत मॅच करणार आहे. म्हणजे स्टेप 1 पहिली झाली तुम्हाला, यू हॅव टू प्रिपेअर पंचनामा, यू हॅव टू टेक सॅम्पल बाय प्रोसिजर,
you have to send sample for analysis to lab. चौथी प्रोसिजर, you have to send sample to manufacturer and obtain his opinion. And after obtaining opinion, meanwhile you have to give notice to A, B, C, D, E. म्हणजे ज्याच्याकडून सॅम्पल घेतलं त्याला नोटीस द्यायची, तू कुठून आणलं, पुढेचं माणसाला विचारायचं तू कुठून आणलं, पुढच्या माणसाला विचारायचं, आणि ती लिंक कुठे न तुटता उत्पादकापर्यंत जायला पाहिजे. ती जर लिंक उत्पादकापर्यंत जर जात नसेल आणि कुठे ब्रेक होत असेल आणि उत्पादकांनी जर म्हटलं की हे बनावट आहे, तर यू कॅन गिव्ह FIR ऑन बेसिस ऑफ, तुमच्याकडे रिपोर्ट आल्यानंतर तुम्ही FIR देऊ शकता. मग FIR दिल्यानंतर IPC मध्ये द्यायचा असतो तो, आणि ड्रग ॲक्टची तुम्हाला पॉवर आहे, तुम्ही ड्रग ॲक्टमध्ये स्वतः तपास करा, पोलिसांची मदत घ्या आणि केस कोर्टात दाखल करता येते. सेशन ट्रायबल ऑफेन्स आहे. स्पुरियस आणि अडल्टेटेड ड्रग्ज जर असतील, कुठलं ऑफेन्स कुठलं कोर्ट चालवेल हे पण फिक्स असतं. बरोबर. म्हणजे कुठलंही कोर्ट आपण कोर्टात दाखल करायचं असं कुठे नाही. करायचं? पण कुठल्या कोर्टात दाखल करायचं, त्याच्यासाठी काय बेलेबल ऑफेन्स म्हणजे काय, नॉन बेलेबल ऑफेन्स म्हणजे काय, हे तुम्हाला माहिती असतं आवश्यक आहे. थोडक्यात म्हणजे जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला जाणार, व्हॉट इज बेलेबल ऑफेन्स, व्हॉट इज नॉन बेलेबल ऑफेन्स, व्हॉट इज कॉग्निजिबल ऑफेन्स, व्हॉट इज नॉन कॉग्निजिबल ऑफेन्स, ह्या गोष्टीची तुम्हाला माहिती पाहिजे. आणि कुठल्या कोर्टाला पॉवर आहे त्या कोर्टात तुम्हाला अर्ज करायचे आहे. जेव्हा तुम्ही जप्ती करता तेव्हा तुम्हाला कोर्टाला इंटिमेट करायचं आहे की मी काल इथे जाऊन जप्ती केली आणि हा माल मी ऑफिसला आणून ठेवला आहे, आणि माहितीस्तव आणि आदेशास्तव सादर असं म्हटलं की कोर्ट आपल्याला परमिशन देतं, यू कीप द स्टॉक इन ऑफिस कस्टडी. आहे ना, म्हणजे माल जप्त करून आणणार गाडीच्या डिक्कीमध्ये ठेवून दिला असं नाही. इट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी टू कीप सेफ कस्टडी. इंटरव्ह्यू मध्ये एवढं डिटेलिंग अपेक्षित नाही. सर, एखाद्या इंटरव्ह्यू पॅनलमध्ये इथिक्स इंटिग्रिटी तपासण्याच्या दृष्टिकोनातून काही प्रश्न येतात का? म्हणजे समजा भ्रष्टाचार, प्रामाणिकपणा, मग याला आपण प्रॅक्टिकल कशा पद्धतीने सामोरं गेलं पाहिजे अशा आता भ्रष्टाचार आणि प्रामाणिकपणा तुम्ही स्पष्ट तुमचं पारदर्शकता आहे कामकाजात, तर तुमच्यावर ॲलिगेशन येत नाही, आहे ना. पण जर तुमचा हेतू वाईट असेल, मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला कोणी स्पेअर करणार नाही. त्यामुळे स्पेअर करणार नाही, त्यामुळे ते उद्योगात तुम्ही पडलात तर एंडलेस जॉब असतो तो, काय, आणि मग तुम्हाला हेल्प न करता तुमच्यावरच कारवाई होणार आहे. काय म्हणजे तुमच्यावर जी कारवाई होणार आहे ती वेगळ्या स्वरूपाची असेल. त्यामुळे ते तुम्हाला प्रलोभन दिलं तर ते नाही म्हणण्याची ताकद तुमची पाहिजे. बरोबर. म्हणजे थोडक्यात प्रामाणिकपणा हा फार महत्वाचा असेल. त्याच्या संदर्भातले काही त्याचं असेसमेंट करण्यासाठी प्रश्न येऊ शकतात. तंत्रज्ञानाचा वापर कशा पद्धतीने तुम्ही तुमच्या एकूणच कामकार्य जेव्हा तुम्ही कामकाज करताना तेव्हा तुम्हाला हायर अथॉरिटीला यू शुड ऑलवेज कीप इन द लूप. रिपोर्ट. म्हणजे जर तुम्ही जप्ती केली किंवा तुम्ही एखाद्या ठिकाणी रेडला, तुम्ही तुमच्या वरच्या अधिकाऱ्याला मेसेजमध्ये टाकून द्या, मेलवर टाकून द्या की आय एम ॲट दिस स्पॉट. बरोबर. अँड रेड इज गोइंग ऑन. 2 ओळीत टाका. राईट. त्यामुळे कसं की तुम्हाला हेल्प पण मिळते आणि तुमच्यावर प्रामाणिक आहे बाबा असं पण असतं ते. सर, या पॉडकास्टच्या शेवटाला जात असताना बऱ्याच जे कॅन्डिडेट्स असतात, म्हणजे इंटरव्ह्यू त्यांचा येणार आहे तासाभरामध्ये, तेव्हापासून ते नर्वसनेस कंडिशनमध्ये ते जातात आणि आत आल्यानंतर मग तिथे बसेपर्यंत एकदा इंटरव्ह्यू सुरू झाला तर मग ते डील करू शकतात. पण तो नर्वसनेस कशा पद्धतीने हँडल करावा, काय वाटतं? नर्वसनेस ठेवूच नाही, आहे ना. म्हणजे बेसिक कसं असतं की जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला जाता तेव्हा कॉन्फिडन्स असला पाहिजे तुमच्याकडे. काय बेसिक की काय आहे, तुम्हाला येत नसेल पण तुम्हाला डोळे मिळवायची ताकद आहे, तर 2 प्रश्न गायब होऊन जातात. काय म्हणजे जेव्हा तुम्ही तुमचा ॲटिट्यूड बघून ते प्रश्न वळून जातात, वेगळे प्रश्न येतात तिथे. तर नर्वसनेस ठेवायचा नसतो, भीती ठेवायची नाही. प्लेन राहायचं, प्रामाणिक राहायचं, पारदर्शक राहायचं. आपण इम्पार्शियल आहे, अकाउंटेबिलिटी आहे, आपल्याला रूल्स आणि रेग्युलेशन्स आपल्याला माहिती आहे, आणि आपल्याला सहानुभूती आहे सामान्य रुग्णाप्रती. काय जनसेवा, मी सांगितलं सुरुवातीला, जनसेवा तुमच्यातला सर्वात महत्वाचा गुण बघितला जाणार आहे की हा जनसेवा करणार आहे. त्याच्यानंतर मग हुशारी, सेकंडला हुशारी येणार. पहिल्यांदा काय येणार, हा खरंच पब्लिक सेन्सिटिव्ह आहे की नाही, पब्लिक हेल्थ बद्दल सेन्सिटिव्ह आहे की नाही, हा पहिला येणार. मग तुमच्या हुशारीला महत्व येणार, त्याच्यानंतर सेकंडला येणार. म्हणजे तुम्हाला तिथे ते बघायचं आहे की आपण
जनसेवा जनसेवा दिसला पाहिजे, अप्रोच दिसला पाहिजे की मी समाज पब्लिक साठी वर्क करणार आहे. समाजाप्रती किती कमिटमेंट त्याची संवेदनशील. आहे, संवेदनशील आहे. संवेदनशील ते सगळ्यात बघितलं जाणार. इंटरव्ह्यू मध्ये तुमचं डेडिकेशन किती राहणार आहे कामाच्या प्रती ते बघितलं जाणार आहे. अच्छा. सर, ड्रेस कोड बद्दल तुम्ही सांगितलंच होतं, पण तरी शेवटाकडे जात असताना साधारणपणे ड्रेस कोड आणि तिथे असणारी साधारण बॉडी लँग्वेज याच्याबद्दल थोडक्यात शेवटी सांगावं. ड्रेस कोड मी सांगितलं, व्हाईट शर्ट इज गुड, ब्लू Full shirt पॅन्ट, असावं. हा फुल शर्ट घ्या. टाय वगैरे असावीच का? नसली तरी चालेल. काय आपण काय कॉर्पोरेटचा इंटरव्ह्यू नाही आहे तो, त्यामुळे बसणारा ऑफिसर पण टाय घालणार नाही. आपण नाही घातली तरी काही प्रॉब्लेम नाही, आहे ना. व्हाईट शर्ट, ब्लू पॅन्ट और एनी पॅन्ट, आहे ना. नम्रपणा पाहिजे. मुलींसाठी काय ड्रेस कोड? महिला candidateसाठी? दे कॅन विअर सलवार कुर्ता और आणि साडी पण चालू शकेल. साडी. ट्रॅडिशनल इंडियन ड्रेसेस काहीच त्याला प्रिफरन्स असतो. फॉर्मल ड्रेसेस असावेत हा, आणि सोबर असावेत, सोबर, हा. यामागे आहे ना, म्हणजे सुसूटीत असावा. हा. खूप फॅशनेबल. आता तुम्ही मी सांगितलं जीन्स पॅन्ट घाला, टॉप घाला, तुम्ही सिवलेस घालून गेले तिथे तर तुम्हाला तो मग थोडस त्रास होतो. नम्रपणा असावा, आहे ना. कपडे सुसूटीत असावे, आहे ना. येत नसेल तर मला येत नाही सांगून टाक, प्रामाणिकपणे मान्य प्रामाणिकपणा करावा. असायचा, आहे ना. ब्लफिंग नको. ब्लफिंग नको, नको. फिरवाफिरी करायची नसते, कारण की त्यांच्याकडे खूप कमी वेळ असतो अनुभव असतो. आणि कमी वेळ असतो इंटरव्ह्यूला. काय ते 2 मिनिटात ओळखतात. IAS IPS लोक असतात, आहे ना. त्यामुळे ते त्यांना तुम्हाला ओळखायला काही वेळ लागत नाही, आहे ना. जेवढं वय नाही कॅन्डिडेटचं तेवढा त्यांचा अनुभव असतो. हा अनुभव असतो, इंटेलिजन्सी असते, त्यांचं डेडिकेशन पर्सनॅलिटी असतं, असेसमेंट एका मिनिटात ते पर्सनॅलिटी करतात. असते, आहे ना. बरोबर. बॉडी लँग्वेज बद्दल एकदा बॉडी लँग्वेज सिम्पल असावी तुमची, काय खूप हातवारे नाही आय कॉन्टॅक्ट राहावा, Eye contact सगळ्यांशी राहावा ना, म्हणजे आणि प्रश्न संपू द्यावा, आहे ना. हा म्हणजे कधी त्यांचा प्रश्न संपवायच्या अगोदरच उत्तर अगोदरच सुरू करू नको नये. आहे. आणि जो प्रश्न विचारतो त्याच्याचकडे बघून उत्तर द्यावं का सगळ्यांना इन्व्हॉल्व्ह करून घ्यावं? सगळ्यांना इन्व्हॉल्व करा. म्हणजे आपण डिस्कस करतोय या असं पद्धतीने discuss करावं. करतोय. हा, फार अगदी इंटरव्ह्यूला आलो असं नाही. आणि साधारण मेन आपल्या उद्देश काय, हम्म. पोस्टचा उद्देश काय, सार्वजनिक आरोग्याची जबाबदारी हा आपला उद्देश आहे ना. सर्व जनतेचं आरोग्याचं हित मी जपणार आहे, हे तुमच्या इंटरव्ह्यू मध्ये एकदा तरी तुमच्या कडून बोलण्यात यायलाच पाहिजे. काय मी कशासाठी आणि तुम्हाला अजून एक सांगतो की तुम्ही लोक कुठेतरी काम करत असाल, काय ना, कुठेतरी त्या जॉब बद्दल तिकडून इकडे काय येत आहे हा एक प्रश्न राहणार. व्हाय यू आर चेंजिंग, तुम्हाला लेक्चरर मध्ये तुम्हाला तर जास्त पेस केला, इकडे का बरं येतात. किंवा एखाद्या गव्हर्नमेंट फार्मासिस्ट म्हणून तुम्ही काम करताय आणि नंतर तुम्ही इकडे जॉब्स तर तो प्रश्न येणार आहे. तर त्या प्रश्नासाठी एकदम उत्तर तयार कारण व्यवस्थित तुमच्याकडे स्पष्ट असली पाहिजे. तिथे कारण हा. आता जसं तुम्ही लेक्चरर आहात तर प्रायव्हेट कॉलेज आहे, मला आणि मी फुल फ्लेज नाही आहे तिथे जॉबला, आहे ना. पे स्केल जरी असलं ते कागदोपत्री आहे. यू कॅन से लाईक दॅट. मला कमी सॅलरी देतात न म्हणता कागदोपत्री पे स्केल आहे. आणि मला त्यामुळे आणि ते जॉब जनसेवेसाठी येतो. मला इन्व्हेस्टिगेशन मध्ये मला हा समाजासाठी काम करण्याची संधी मिळते, संधी मिळते. तर त्या संधी संधीचा उपयोग मला करायचा. आहे ना. सर, शेवटचा मला तुमच्या दोघांसाठी पण हा प्रश्न आहे. अंतिम संदेश काय द्याल महाराष्ट्रातला जो ड्रग इन्स्पेक्टरची तयारी करणारा जो ॲस्पिरंट आहे, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हा आपला इंटरव्ह्यू पोहोचणार आहे, तर शेवटचा संदेश तुम्ही काय सांगाल? औषधासोबत गट्टी जमवा, है ना. आणि स्वतःच्या प्रामाणिकतेवर आणि तुमच्या विश्वास ठेवा, आत्मविश्वास ठेवा, आहे ना. पॅनल समोर जाताना एकदम शांत मनाने जा, आहे ना. न घाबरता. यश तुमचंच असतं. काय पोस्ट फिक्स आहे. तो आपण सिलेक्ट झालो नाही सिलेक्ट झालो याचा काही गावागावा न करता, काय ते कोणाला मिळणार, संगीत खुर्चीचा खेळ असतो, आहे ना. तर एखादा प्रश्न चुकतो, एखादा प्रश्न बरोबर होतो, माणूस डॉक्टर होतो, डॉक्टर न झाला फार्मासिस्ट होतो. शेवटी आयुष्यात माणूस काही ना काही करतो, आहे ना. नर्वसनेस कुठेच ठेवायचा नसतो, आहे ना. एक दार बंद झालं की परमेश्वर दुसरं दार आपल्यासाठी उघडतो, आहे ना. तर आणि कर्तव्यपरायणता तुम्ही वापरली, तुमचं ॲटिट्यूड चांगला ठेवला तर तुम्हाला मिळणार, नक्की मिळणार, आहे ना. स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतः आपण बदलू शकतो, काय जग बदलू शकतो. एक चांगला माणूस
अख्ख्या सिस्टीमला बदलू शकतो. काय एका माणसाने ठरवलं की मी बदल घडून आणणार, बदल होतो. मग त्याच्या पाठीमागे जातो, बरोबर जातो, आहे ना. तर तुम्ही शांत मन ठेवा आणि अधिकाराचा गैरवापर कुठे होणार नाही असं उत्तरामध्ये आलं पाहिजे. काय म्हणजे अधिकार दिले ते आपल्याला जनतेच्या सेवेसाठी दिले, ते बघणार आहे तुमच्याकडून अधिकाराचा गैरवापर होतोय का. म्हणजे तुमच्या उत्तरातून ते प्रश्न रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे की मी अधिकाराचा काही गैरवापर करणार नाही, कुठल्या राजकीय दबावाला बळी पडणार नाही, सिच्युएशन व्यवस्थित हँडल करणार आणि मी माझं काम चोख पद्धतीने करणार. काय म्हणजे जनतेला अपेक्षित आहे, जनता जनार्दन आहे. काय शेवटी डेमोक्रेसीमध्ये जनता सर्व काही आहे. आपल्याला अधिकार दिले ते तात्पुरते असतात. काय आणि ते आपल्याला जनतेच्या सेवेसाठीच दिलेले आहे, आपल्याकडून लिहून घेतलं जातं. बाकीच्या या सिस्टीम जे असतात, आपण जेव्हा जीवन जगतो तेव्हा आंधी तुफान तो आने वाले ही है. है ना. त्याच्यामध्ये आधी आंधी तूफान आया तो तुझसे घबराना नहीं, उसको सामने जाके उसको शांत, वो जब तक शांत नहीं होता तब तक आपण ने भी शांत राहणार, है ना. खवळलेल्या समुद्रात उडी मारायची नसते, तेव्हा शांत व्हायचं असतं. हां, अगदी मी तेच सांगेल की औषध निरीक्षक ही मोठी संधी आहे. जसं सरांनी सांगितलं की समाज हितासाठी एक मोठं काम तुम्ही इथं करू शकता. तर या इंटरव्ह्यूला जाताना पुन्हा मी तेच सांगेल की काही घाबरण्याचं कारण नाही किंवा काहीतरी वेगळ्या ठिकाणी आपण जातोय अशी भीती बाळगायची काही कारण नाही. अगदी आत्मविश्वासाने जा. तुमचं जे प्रामाणिकपणा आहे, 100% तुम्ही प्रामाणिक असाल तर तो तिथं व्यक्त होणारच आहे. त्यामुळे फार काही याची भीती न बाळगता जे काही तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये गुण आहेत, पैलू आहेत, ते तिथं उलगडण्याचा तुम्ही प्रयत्न करा. व्यवस्थित इंटरव्ह्यू द्या. निश्चित यश तुमच्या हाताजवळ आहे, तुमच्या किंबहुना हातात आहे. तर मला या निमित्ताने तुम्हाला या पॉडकास्टच्या निमित्ताने सर्व जे काही विद्यार्थी या इंटरव्ह्यूला पात्र होतील त्यांना शुभेच्छा देऊ इच्छितो. आणि सर, एक शेवटचा प्रश्न राहिला खरं तर माझा. या मुलाखतीसाठी संदर्भ ग्रंथ साधारण कोणते वापरावेत? नाही, आता काय मुळात सरांनी बऱ्याच वेळा उल्लेख केला की या मुलाखतीच्या तयारीसाठी मुळात तुमच्या पर्सनॅलिटीचं असेसमेंट होणार आहे. तरी देखील काही टेक्निकल प्रश्न येणार आहेत. जसं की सरांनी मगाशी सांगितलं की तुमच्या जे काही बॅकग्राऊंड आहे, तुम्ही एम.फार्म अमुक विषयामध्ये असाल तर त्या संदर्भात काही प्रश्न येतील किंवा जे बेसिक नॉलेजचे काही प्रश्न येतील. तर त्यासाठी आज बाजारामध्ये फार्मासिस्ट रिक्रुटमेंट एक्झाम नावाचं एक पुस्तक आहे की ज्याचा ऑथर मी स्वतः आहे आणि सुनील बाकलीवाल सर त्यामध्ये ऑथर आहेत. तर ते पुस्तक तुम्ही एक संदर्भ ग्रंथ म्हणून त्याचाही उपयोग करू शकता. एसेन्शियल फार्मसी रिव्ह्यूज ऑन ड्रग्ज इन्स्पेक्टर म्हणून देखील आमचं पुस्तक आहे. त्याही पुस्तकाचा संदर्भ ग्रंथ म्हणून सर ही मुलं वापर करू शकतात की जेणेकरून तांत्रिक बाबतीमध्ये जे काही प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याची एक मूलभूत तयारी होऊ शकते आणि भविष्यामध्येही DIच्या जे काही संधी तुम्हाला उपलब्ध होतील त्याच्याही तयारीसाठी हे पुस्तक तुम्ही संदर्भ ग्रंथ म्हणून वापरू शकता. पॉडकास्टच्या शेवटी मला हे सांगावंसं वाटतं की आजचे आपले जे प्रमुख पाहुणे होते दिनेश खिंवसरा सर, तर यांनी त्यांच्या 32 वर्षाचा अनुभवाचा सार महाराष्ट्राच्या ड्रग इन्स्पेक्टरची तयारी करणाऱ्या ॲस्पिरंटच्या समोर मांडलेला आहे या पॉडकास्टच्या निमित्तानं. त्यांनी हे सांगितलं आहे की 40% साधारणपणे तांत्रिक तुमच्या नॉलेजवर प्रश्न विचारले जातील. मॅक्सिमम भर हा तुमच्या पर्सनॅलिटीवरती असणार आहे. तुम्ही कशा पद्धतीने उत्तरे देतात, तुमचा कॉन्फिडन्स कसा आहे, तुमचा प्रामाणिकपणा कसा असणार आहे. आणि सरांनी एक महत्त्वाची लाईन सांगितलेली आहे, जनसेवा ही तुमच्या उत्तरात रिफ्लेक्ट होते का, जनतेसाठी काम करण्याची तुमची इच्छा कशी आहे. हे सरांनी सांगितलेलं एक जो महत्त्वाचा धाग आहे तो मी अंडरलाईन करू इच्छितो आहे. सो त्या दृष्टिकोनातून सरांनी जे काही मूलमंत्र सांगितला आहे हा मूलमंत्र तुम्हाला येणाऱ्या या एक्झामसाठी नक्कीच उपयोगाचा ठरेल. आम्ही या मागच्या वर्षीपासून साधारणपणे आपण बघितलं तर जुलै-ऑगस्टमध्ये ही परीक्षेची जाहिरात आली. प्रोफेसर सुनील बाकलीवाल पुणे अकॅडमीशी जोडले गेले होते. त्याचबरोबर NPWAची टीम जी आहे, NPWAने खूप मोलाचं सहकार्य दिलं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हे जे काही चाललेले चांगले उपक्रम आहेत हे शेवटच्या ॲस्पिरंट्सपर्यंत पोहोचावेत या दृष्टिकोनातून NPWAने खूप महत्त्वाची भूमिका यामध्ये बजावलेली आहे. तर NPWAचं मी मनापासून सहकार्य व्यक्त करतो. त्याचबरोबर आपले प्रोफेसर सुनील बाकलीवाल सर, त्यांनी देखील या सगळ्या या पुणे अकॅडमीच्या जर्नीमध्ये अत्यंत मोलाची आणि महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे.
आणि येणाऱ्या काळात पण आम्ही त्याच दृष्टिकोनातून आम्ही एकत्रित येऊन काम करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आत्ता जे काही बरेच विद्यार्थी आम्हाला किंवा ॲस्पिरंट्स आम्हाला हे प्रश्न करतात की सर मुलाखतीसाठी तुमच्याकडून काही गायडन्स उपलब्ध होईल का? तर पॉडकास्टला बसायच्या अगोदर आमचं दिनेश सरांबरोबर, प्रवीण सरांबरोबर जे काही बोलणं झालं, तर त्या दृष्टिकोनातून पुणे अकॅडमी या संबंधाने लवकरच एक इंटरव्ह्यूसाठी स्पेशल बॅच आम्ही एक त्याचा अनाऊन्समेंट करू आणि यामध्ये मॉक देखील आम्ही इन्क्ल्यूड करू. सो तुम्हाला जिथं जिथं आमच्या सहकार्याची गरज आहे किंवा दिनेश सरांचं जे काही एक्सपर्ट गायडन्स आहे ते गायडन्स देखील येणाऱ्या काळात तुम्हाला उपलब्ध होईल. सो त्या दृष्टिकोनातून त्याची अनाऊन्समेंट आम्ही आमच्या जे काही प्लॅटफॉर्म्स आहेत त्या प्लॅटफॉर्मवरती त्याची घोषणा करू. सो या पॉडकास्टमध्ये आपले आजचे प्रमुख अतिथी दिनेश खिवसरा सर यांनी ड्रग इन्स्पेक्टरच्या तयारी करणाऱ्या, इंटरव्ह्यूच्या दृष्टिकोनातून ज्यांना मार्गदर्शन हवं आहे अशा सर्वांसाठी त्यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं. मी दिनेश सर यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. सर तुम्ही आलात आणि आमच्या पुणे अकॅडमीच्या जे कोणी आमच्या प्लॅटफॉर्मवरती सर्वजण हे व्हिडिओ बघत आहेत त्या सगळ्यांसाठी तुम्ही मोलाचं मार्गदर्शन केलं. खूप खूप आभार तुमचे. त्याचबरोबर प्रोफेसर प्रवीण जावळे सर यांनी देखील या NPWAच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती सांगितली, मार्गदर्शन केलं. मी हा पॉडकास्ट बघण्यासाठी तुम्ही तुमचा महत्त्वाचा वेळ दिला त्याबद्दल मनापासून तुम्हा सर्वांचा आभार. आणि तुमच्या येणाऱ्या इंटरव्ह्यूसाठी, तुमच्या पर्सनॅलिटी टेस्टसाठी, UPSC आणि MPSCच्या इंटरव्ह्यूमध्ये त्याला इंटरव्ह्यू बनत नाही तर पर्सनॅलिटी टेस्ट हा शब्दप्रयोग केला जातो, व्यक्तिमत्व चाचणी. आणि खरं तर सरांच्या बोलण्यातून हेच आलं की तुमच्या व्यक्तिमत्वाचीच चाचणी ती मॅक्सिमम असण्याची शक्यता आहे. सो या व्यक्तिमत्व चाचणीसाठी तुम्हाला मनापासून खूप खूप शुभेच्छा. हा पॉडकास्ट आपण इथे संपवूयात. पुन्हा एकदा नवीन काही गोष्टी घेऊन आम्ही पुणे अकॅडमीची टीम तुम्हाला भेटण्यासाठी येऊ. खूप खूप धन्यवाद.